तर औरंगजेबच्या कबरीविरोधात आक्रमक आंदोलन सध्या केले जात आहे। राज्यभरमध्ये बजरंग दल सध्या आंदोलन करत आहे। संभाजीनगरमधली औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली जाते। सरकारने तातडीने औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी होती। कोणत्याही परिस्थितीत औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी बजरंग दलाने लावून धरली आहे। कोल्हापूर, नागपूर आणि राज्यभरातल्या इतर ठिकाणी बजरंग दलाने आंदोलन केलेले आहे। संभाजीनगरमधली औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी होती। सरकारने तातडीने ही कबर हटवावी असं बजरंग दलाचं म्हणणं आहे आणि त्यासाठी नागपूर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी बजरंग दलाने आंदोलन केलंय। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सध्या बजरंग दलाने लावून धरली आहे। राज्यभरात बजरंग दलाचं सध्या आक्रमक आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर, नागपूर, पुणे अशा विविध ठिकाणी सध्या बजरंग दलाने आंदोलन केलेलं आहे। संभाजीनगरमधली औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी होती। सरकारने तातडीने ही कबर हटवावी असं बजरंग दलाचं म्हणणं आहे। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी आता आज राज्यभर आक्रमक अशी आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय। औरंगजेबाच्या फोटोला जोडे मारत हे आंदोलन करण्यात आलं। नागपूर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सरकारने तातडीने औरंगजेबची कबर हटवावी अशी मागणी होती। जे काही त्याच्या बाजूने जे काही देखावा केलेला आहे किंवा त्या ठिकाणी जे काही संरक्षित केलेलं आहे त्याच्यावरती अनेक करोडो रुपयाचा खर्च आजपर्यंत या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे, तो थांबवला गेला पाहिजे। याच्या माध्यमातून जे राजकारण वेळोवेळी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पिकवलं जातंय तर ते यापुढे चालणार नाही आणि या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवली गेली पाहिजे, ही आमची मागणी आहे। ही कबर या महाराष्ट्रातूनच नाही, छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा नाही, या देशातूनच ती बाहेर काढावी। अन्यथा आपल्या सर्वांना माहिती आहे, जर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने जर ठरवलं कार सेवा नक्की काय असती याचं वर्णन करायला आपल्याला आवश्यकता नाही। कार सेवा जर नको असेल तिथे तर महाराष्ट्र सरकारने ताबडतोब ती कबर काढून टाकावी, एवढी आमची विनंती आहे।